नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर बालासाहेब किलचे, सहाय्यक अधिव्याख्याता, श्रीनाथ शिक्षणशास्त्र महाविद्यालय पैठण, जिल्हा औरंगाबाद. मित्रांनो, कालच्या भागामध्ये आपण आंतरराष्ट्रीय संबंध आणि आंतरराष्ट्रीय राजकारण या विषयाची चर्चा केलेली आहे. आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये राज्यांच्या आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक, भौगोलिक परिस्थितीच्या संदर्भात जी काही भूमिका आहे त्या भूमिकेचा आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये अभ्यास केला जातो. आणि आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक, भौगोलिक परिस्थितीचे जे काही घटक आहेत त्या घटकाचा आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये राजकीय दृष्टिकोनातून अभ्यास केला जातो. आणि त्याच अनुषंगानं आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या पातळीची ज्यावेळेस आपल्याला चर्चा करणं क्रमप्राप्त ठरतं त्यावेळेस राष्ट्रीय राजकारण, आंतरराष्ट्रीय राजकारण याचाही विचार करणं क्रमप्राप्त ठरतो. आणि मग त्या अनुषंगानं आज आपण राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय राजकारण, आंतरराष्ट्रीय संबंध आणि त्या आंतरराष्ट्रीय संबंधाचा इतिहास ह्याची चर्चा करणार आहोत. मित्रांनो, आंतरराष्ट्रीय राजकारणाची चर्चा करण्याच्या अगोदर आपल्याला राष्ट्रीय राजकारणाची चर्चा करणं क्रमप्राप्त ठरतं. आणि राष्ट्रीय राजकारणाच्या चर्चेच्या अगोदर सगळ्यात महत्त्वाचं जर राजकारण असेल तर स्थानिक पातळीवरील राजकारण होय. आणि त्या स्थानिक पातळीवरील राजकारणाच्या अनुषंगानं आपल्याला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय राजकारणाची चर्चा करणं क्रमप्राप्त ठरतं. आणि ज्या पद्धतीनं स्थानिक पातळीवरील राजकारणामध्ये सत्तेसाठी जसा संघर्ष चालू असतो तसाच संघर्ष राष्ट्रीय राजकारण आणि आंतरराष्ट्रीय राजकारणातसुद्धा सत्तेसाठी वेळोवेळी संघर्ष चालू असतो. आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये प्रत्येक राष्ट्र आपलं राष्ट्रीय हित, आपले राष्ट्रीय उद्दिष्ट साध्य करण्याचा प्रयत्न करतात. आणि ते राष्ट्रीय हित, राष्ट्रीय उद्दिष्ट साध्य करण्यासाठी वेळोवेळी सत्तेचा वापर करताना आपल्याला दिसून येतात. उदाहरणार्थ अमेरिका, उदाहरणार्थ चीन हे वेळोवेळी आपलं राष्ट्रीय हित साध्य करण्यासाठी आपले सत्ता अधिकार गाजवण्याचा वेळोवेळी इतर देशावर प्रयत्न करताना आपल्याला दिसून येतात. आणि त्या दृष्टिकोनातून आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये ज्यावेळी सत्तेचा वापर केला जातो त्यावेळी ते स्वरूप राजकीय स्वरूपाचं असतं, त्यानंतर सैनिकी स्वरूपाचं असतं, कूटनीती स्वरूपाचं असतं. आणि त्याच आंतरराष्ट्रीय राजकारणाचं पडसाद हे स्थानिक राजकारणामध्येच कधीकधी पडताना दिसतात. आणि त्यामुळं स्थानिक राजकारणातसुद्धा कूटनीतीचा वापर मोठ्या प्रमाणात केल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि मग त्या सगळ्या बाबीचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस राष्ट्रीय राजकारण असो, स्थानिक राजकारण असो, आंतरराष्ट्रीय राजकारण असो, यामध्ये पॉलिटिक्स, राजकारण हा शब्द अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि या पॉलिटिक्सच्या माध्यमातून सत्ता प्राप्तीचा उद्देश हा साध्य केला जातो. आणि मग त्या अनुषंगानं सत्तेसाठी संघर्ष म्हणजेच पॉलिटिक्स, सत्तेसाठी संघर्ष म्हणजेच राजकारण होय. आणि मग या अनुषंगानं आपण राष्ट्रीय राजकारण, आंतरराष्ट्रीय राजकारण यावर बोलणारच आहोत. आणि मग त्या अनुषंगानं आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये आपलं राष्ट्रीय हित साध्य करण्याच्यासाठी साम, दाम, दंड, भेद या नीतीचा वापर केला जातो. कारण आंतरराष्ट्रीय राजकारणातले जे काही संबंध असतात ते राजकीय स्वरूपाचे असतात. आणि मग त्या राजकीय स्वरूपाच्या संबंधामध्ये आपले हितसंबंध साध्य करण्यासाठी वेगवेगळे डावपेच खेळले जातात. त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये वेळोवेळी एका राष्ट्राकडून दुसऱ्या राष्ट्राचे दगलबाजी केली जातं, एखाद्या राष्ट्राचा विश्वासघात केला जातो. आणि त्या दृष्टिकोनातून आंतरराष्ट्रीय राजकारणात ज्या पद्धतीनं साम, दाम, दंड, भेदचा वापर केला जातो त्याच पद्धतीनं कोरोनाच्या पार्श्वभूमीवरसुद्धा चीनची जी काही भूमिका आहे तीसुद्धा भूमिका ही आंतरराष्ट्रीय राजकारणात सत्तेसाठी महत्त्वाची ठरताना आपल्याला दिसून येतं. आणि मग त्याच दृष्टिकोनातून आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये साम, दाम, दंड, भेदचा ज्या पद्धतीनं वापर केला जातो आणि त्याच अनुषंगानं राष्ट्रीय राजकारणामध्ये ज्यावेळेस विचार केला जातो त्यावेळेस राष्ट्रीय राजकारणामध्ये त्या राष्ट्राचे नियम पाळणं गरजेचं आहे. कारण राष्ट्रीय राजकारणामध्ये राज्य सार्वभौम असतं, त्या ठिकाणी राज्याची सर्वोच्च सत्ता असतं. आणि म्हणून प्रत्येकाला राष्ट्रीय राजकारणामध्ये राज्याच्या सार्वभौम सत्तेचा आदर करावाच लागतो.
कारण जोपर्यंत तुम्ही सार्वभौमसत्तेचा आदर करत नाही आहेत तोपर्यंत ते राज्य आपल्याला दंड देऊ शकतो आणि मग त्यामुळं प्रत्येकजण राज्याच्या सार्वभौमसत्तेचा आदर करताना आपल्याला दिसून येतो. आणि मग त्या दृष्टिकोनातून ज्या पद्धतीनं राष्ट्रीय राजकारणामध्ये नैतिक तत्त्वाचं पालन केलं जातं त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये सुद्धा नैतिक तत्त्वाचं पालन काही प्रमाणात केलं जातं, याचाही विचार आपल्याला करणं गरजेचं आहे. आणि मग त्या दृष्टिकोनातून आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये आंतरराष्ट्रीय कायद्याची चर्चा होतं आणि आंतरराष्ट्रीय कायद्याची जी काही पार्श्वभूमी आहे ती पार्श्वभूमी पाहता जे काही सार्वभौम राष्ट्र येतं, शक्तिशाली राष्ट्र येतं, ते राष्ट्र आंतरराष्ट्रीय कायद्याची कधीकधी गळचेपी करताना आपल्याला दिसून येतात. कारण त्यांना आंतरराष्ट्रीय कायद्याची भीती नसतं, कारण हा आंतरराष्ट्रीय कायदा ते कधीही झुकवू शकतात आणि त्यामुळं आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये आंतरराष्ट्रीय कायद्याची सार्वभौम राष्ट्राकडून वेळोवेळी पायमल्ली होताना आपल्याला दिसून येते. आणि मग या सगळ्या बाबीचा ज्यावेळेस तुम्ही विचार करता त्यावेळेस असं निदर्शनास येतं की आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये आपले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी जे काही सार्वभौम राज्य येतं ते कधीकधी युद्धांचा सुद्धा मार्ग स्वीकारताना आपल्याला दिसून येतात. त्या अनुषंगानं 1962चं भारत चीन युद्ध असेल, त्याच्यानंतर भारत पाकिस्तान युद्ध असेल आणि जी काही जागतिक युद्ध झाली तेही युद्ध याच्यामध्ये येऊ शकतात आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये. आणि मग या सगळ्या बाबीचा ज्यावेळेस विचार आपण करतो त्यावेळेस राष्ट्रीय राजकारणामध्ये कधीही युद्धाचा वापर केला जात नाही. राष्ट्रीय राजकारणामध्ये युद्धाचा वापर न करता राजकीय पक्षाच्या नेत्यांशी, गटांशी, तरुणांशी चर्चा केली जातं. पण राष्ट्रीय राजकारणामध्ये ज्या पद्धतीने नैतिकता पाळली जातं त्या पद्धतीनं स्थानिक राजकारणामध्ये ही नैतिकता कधी पाळली जात नाही आणि त्यामुळं स्थानिक पातळीवरील राजकारणामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला संघर्ष पाहावयास मिळतो. त्यानंतर राष्ट्रीय राजकारणाची ज्यावेळेस आपण चर्चा करतो त्यावेळेस राष्ट्रीय राजकारणात सर्वसाधारण माणूस सहसा वेळोवेळी भाग घेताना दिसतो, पण त्याला राष्ट्रीय राजकारणापेक्षा स्थानिक राजकारणामध्ये अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असतो. त्यामुळे राष्ट्रीय राजकारणापेक्षा तो स्थानिक राजकारणाला अतिशय महत्त्वाचं स्थान देतो. आणि मग त्यामुळं ज्या पद्धतीनं स्थानिक राजकारणामध्ये त्याला भाग घेता येतं त्याचप्रमाणे तो राष्ट्रीय राजकारणातसुद्धा भाग घेतो. परंतु सर्वसामान्य व्यक्तीला आंतरराष्ट्रीय राजकारणाबद्दल जेवढी स्थानिक आणि राष्ट्रीय राजकारणाबद्दल आस्था असते तेवढी आस्था आंतरराष्ट्रीय राजकारणाबद्दल या ठिकाणी दिसून येत नाही. पण ही आस्था आता काही प्रमाणात सर्वसामान्य माणसामध्ये मोठ्या प्रमाणात जागृत होताना आपल्याला दिसून येतं. कारण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चीनची जी काही भूमिका आहे त्या भूमिकेच्या अनुषंगानं आज सर्वसामान्य माणसंसुद्धा चीननं कोरोना निर्मिती केली, कोरोना विषाणू पाठवला अशी चर्चा करताना आपल्याला दिसून येतात. आणि मग या सगळ्या बाबीचा आपण ज्यावेळेस विचार करतो त्यावेळेस राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय राजकारण ह्या दोन्ही घटकांना अत्यंत महत्त्वाचं स्थान असल्याचं आपल्याला दिसून येतं. त्या सगळ्या बाबीचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस आंतरराष्ट्रीय संबंधाचा इतिहास पाहणंसुद्धा आपल्याला कर्मप्राप्त ठरतं. आणि मग त्या बाबीचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस आंतरराष्ट्रीय संबंधाचा इतिहास पाहत असताना प्रामुख्याने 4 कालखंड पडतात. आणि मग या 4 कालखंडामध्ये आंतरराष्ट्रीय संबंध जो काही विषय आहे तो कसा विकसित होत गेला, आंतरराष्ट्रीय संबंध कसे दृढ होत गेले याचाही विचार आपल्याला करणं गरजेचं ठरतं. आणि मग या सगळ्या बाबीचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस वेगवेगळे विचारवंत केवळ 4च कालखंड मानत नाहीत तर अनेक कालखंड मानतात. आणि मग त्या कालखंडाच्या अनुषंगानं आंतरराष्ट्रीय संबंधाचा विकास होत गेला आणि त्या पार्श्वभूमीवर आपण फक्त आंतरराष्ट्रीय संबंधाचे महत्त्वाचे 4 कालखंड या ठिकाणी अभ्यासणार आहोत. यामध्ये जो काही पहिला कालखंड आहे या पहिल्या कालखंडामध्ये आंतरराष्ट्रीय संबंधाचा जो काही विषय आहे त्याचा प्रारंभ, त्याची सुरुवात ही पहिल्या महायुद्धापासून मानली जाते. खरं तर आंतरराष्ट्रीय संबंध हा प्राचीन विषय आहे, तरीसुद्धा
या प्राचीन विषयाचा विचार हा पहिल्या महायुद्धापासून मानला जातो. आणि मग जो काही आंतरराष्ट्रीय संबंध हा विषय आहे, सुरुवातीला हा विषय इतिहासाचे प्राध्यापक शिकवत. आणि इतिहास म्हटलं की भूतकालीन घटनांचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणून आपण इतिहासाकडं पाहतो. आणि मग त्या अनुषंगानं इतिहासाचे जे काही प्राध्यापक आहेत, त्या इतिहासाच्या प्राध्यापकांना वर्तमानकालीन घटनांपेक्षा भूतकालीन घटनांबद्दल मोठी आस्था होती. आणि म्हणूनच इतिहासाचे प्राध्यापक वर्तमानकालीन घटनांपेक्षा भूतकालीन घटनांना त्या काळात महत्त्व देत होते. आणि आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये भूतकाळापेक्षा वर्तमान काळाला अत्यंत महत्त्वाचं स्थान दिलं जातं. तरीसुद्धा या सुरुवातीच्या कालखंडामध्ये आंतरराष्ट्रीय संबंधाचा अभ्यास हा इतिहासाच्या प्राध्यापकाच्या भूमिकेमुळं हा भूतकालीन स्वरूपात होऊ लागला. आणि मग त्या काळात आंतरराष्ट्रीय संबंधाचा ज्या प्रमाणात विकास होणं गरजेचं होतं, तो विकास त्या काळामध्ये होऊ शकला नाही. त्यानंतर आंतरराष्ट्रीय संबंधाचा जो काही दुसरा कालखंड आहे, तो दुसरा कालखंड हा 1919 पासून सुरू होतो. आणि या कालखंडामध्ये उत्तर अमेरिका, पश्चिम युरोपियन राज्यातील जे काही विद्वान आहेत, त्यांनी पहिल्या महायुद्धानंतर या विषयास एक स्वतंत्र शास्त्र म्हणून मान देण्याचा प्रयत्न केला. मी तुम्हाला पहिल्या कालखंडातच म्हटलो की आंतरराष्ट्रीय संबंधाचा इतिहास हा प्राचीन आहे, तरीसुद्धा त्या विषयाला शास्त्रीय स्वरूपाची मान्यता दिली जात नव्हती. आणि ही मान्यता देण्याचं काम पहिल्या महायुद्धानंतर होऊ लागलं. आणि 1945 पर्यंत जे काही रशियन विचारवंत आहेत, रशियन विद्वान लोक आहेत, ते सुद्धा या विषयास आंतरराष्ट्रीय संबंधाचा जो काही विषय आहे त्या विषयास इतिहासाचा एकच भाग समजत होते. आणि मग या दुसऱ्या कालखंडामध्ये आंतरराष्ट्रीय संबंधाची जी काही प्रगती झाली, ती प्रगती पाहता वेल्स या विद्यापीठात सर्वप्रथम आंतरराष्ट्रीय संबंध हा विभाग उघडण्यात आला. आणि या विभागामध्ये प्राध्यापक अल्फ्रेड झिमर व प्राध्यापक C.K. वेबस्टर या इतिहासाच्या प्राध्यापकाची नेमणूक करण्यात आली. आता सुरुवातीलाच आपण बघितलं की इतिहासाचे प्राध्यापक भूतकालीन घटनांच्या संदर्भात अभ्यास करतात आणि त्यांना वर्तमानकालीन घटनाबद्दल तेवढी आस्था नव्हती. आणि त्यामुळं याही काळामध्ये ज्या पद्धतीनं आंतरराष्ट्रीय संबंधाचा विकास होणं गरजेचं होता, तो होऊ शकला नाही. आणि या काळामध्ये इतिहासाच्या प्राध्यापकांच्या निवडीमुळं आंतरराष्ट्रीय संबंधाच्या विषयावर इतिहास आणि आंतरराष्ट्रीय कायदे याचं प्रभुत्व राहिलं. आणि या सगळ्या बाबीचा ज्यावेळेस आपण विचार करतो, त्यावेळेस आंतरराष्ट्रीय संबंधाचे जे काही अभ्यासक आहेत, त्या अभ्यासकांना भूतकालीन घटनांचे वर्तमान व भविष्यकालीन घटनांचा अभ्यास याची सांगड घालणं त्यांना अत्यंत महत्त्वाचं वाटतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या कालखंडामध्ये या विषयाची प्रगती काही अंशी झाली हे मात्र नक्की आहे. आणि मग याच कालखंडामध्ये जगात ज्या काही घटना घडतात त्या घटनांची माहिती प्राप्त करणारा एक वर्ग पुढे येऊ लागला. आणि मग त्या जगात घडणाऱ्या घटनांची माहिती प्राप्त करणं, त्यांचं विश्लेषण करणं आणि त्याचं महत्त्व जगासमोर मांडणं हा वर्ग काम करत होता. आणि दुसरा वर्ग एक होता, तो म्हणजे आदर्शवादी विचारसरणीचा वर्ग होता. आदर्शवादी विचारसरणी ही स्वप्नरंजनवादी विचारसरणी आहे. आणि मग त्याचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस 1920 मध्ये राष्ट्रसंघाची स्थापना झाली. आणि राष्ट्रसंघाचा उद्देश म्हणजे जे काही राजकीय संघर्ष असतील ते राजकीय संघर्ष हे शांततेच्या मार्गाने सुटले पाहिजे. आणि मग हे संघर्ष शांततेच्या मार्गाने कधी सुटतील, तर काल आपण जागतिक विश्वराज्याची संकल्पनेच्या संदर्भात चर्चा करत होतो. त्या विश्वकुटुंबाचं चित्र हे आदर्शवादी विचारवंत त्या काळामध्ये
करू लागले. आणि त्यानंतर आंतरराष्ट्रीय संबंधाच्या तिसऱ्या कालखंडामध्ये 1930 नंतर राष्ट्रसंघ हा अपयशी ठरला. आणि राष्ट्रसंघानं जी काही सामूहिक सुरक्षतेची संकल्पना जी काही आणली होती ती संकल्पना यशस्वी ठरली नाही. आणि मग या कालखंडामध्ये जे काही आदर्शवादी विचारवंत होते ते आदर्शवादी विचारवंत आदर्शवादाकडून वास्तववादाकडे वळू लागले. आणि वास्तववादाकडे वळत असताना वस्तुस्थिती काय आहे याचं भान त्यांना करणं गरजेचं वाटू लागलं. आणि मग त्यामुळं त्यांचं असं म्हणणं होतं की आंतरराष्ट्रीय संबंध हे सत्तेच्या राजकारणावर आधारित असतात असं त्यांचं म्हणणं होतं. आणि हे काही त्यांचं जे काही म्हणणं होतं ते म्हणणंसुद्धा काही अंशी खोटं ठरू लागलं. कारण 1945 नंतर पुन्हा एकदा शीतयुद्धाची या ठिकाणी सुरुवात झाली. आणि मग या शीतयुद्धाच्या कालखंडानंतर या ठिकाणी आंतरराष्ट्रीय संबंधाचा जो काही चौथा कालखंड सुरू होतो त्या चौथ्या कालखंडामध्ये दुसऱ्या महायुद्धानंतर त्याचा चौथा कालखंड सुरू होतो. या कालखंडामध्ये आंतरराष्ट्रीय संबंधाच्या संदर्भात अनेक महत्त्वाच्या घटना घडल्या. यामध्ये प्रामुख्यानं ज्या काही वसाहती राज्य होतं त्या वसाहती राज्यांची मोठ्या प्रमाणात समाप्ती झाली आणि आशिया आफ्रिका खंडातील अनेक राष्ट्र स्वतंत्र झाली. त्याच्यानंतर या ठिकाणी जागतिक राजकारणाचा विचार करताना अण्वस्त्रांची निर्मिती मोठ्या प्रमाणात होऊ लागली. त्याच्यानंतर या ठिकाणी साम्यवादी शासन पद्धतीचा उदय झाला. आंतरराष्ट्रीय राजकारणाची विभागणी 2 गटात झाली. त्यामध्ये अमेरिकेचा एक गट आणि साम्यवादी शासन पद्धतीचा गट. आणि मग ह्या होत असताना 1991 मध्ये साम्यवादी विचारसरणीचा पुरस्कार करणारा रशियाचं विघटन झालं. आणि मग रशियाचं विघटन झाल्यामुळं जगात जी काही द्विध्रुवीकरणाची जी काही सत्ता होती त्या सत्तेचं स्वरूप बदललं आणि अमेरिकेची एकाधिकारशाही या काळामध्ये मोठ्या प्रमाणात वाढली. आणि मग या काळामध्ये अमेरिकेची एकाधिकारशाही ज्या पद्धतीनं वाढली त्याच पद्धतीनं आशिया खंडात चीन हा प्रगतीच्या दिशेनं वाटचाल करू लागला. आणि चीननं या कालखंडामध्ये मोठ्या प्रमाणात प्रगती केलेली आहे. आणि ती प्रगती आज आपण तुम्ही आम्ही सर्वसामान्य लोक पाहतोच आहे. आणि मग या आंतरराष्ट्रीय संबंधाच्या चौथ्या कालखंडामध्ये आंतरराष्ट्रीय संबंधाचं जे काही स्वरूप होतं ते स्वरूप मोठ्या प्रमाणात बदललं गेलं. यामध्ये जे काही आफ्रिका आशिया खंडातील जे काही नवोदित राष्ट्र होते त्या स्वतंत्र राष्ट्रांनी आपला सार्वभौमत्व कायम राखत इतराच्या मदतीनं आपला विकास होईल या भूमिकेतून अलिप्तवादी गटाची स्थापना केली. आणि मग या अलिप्तवादी गटाच्या स्थापनेमुळं आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये जे काही आंतरराष्ट्रीय संबंध संघर्षाचे होते ते संघर्षाचे संबंध काही प्रमाणात सहकार्याचे होऊ लागले. आणि या सहकार्याच्या अनुषंगानं या ठिकाणी आंतरराष्ट्रीय संबंध आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या बाबतीत जागतिक पातळीवर अनेक संघटना स्थापन होऊ लागल्या. त्या संघटनेचा उद्देश जागतिक शांतता करणं, त्याच्यानंतर वेगवेगळ्या राष्ट्रांमध्ये उद्योगधंद्याच्या माध्यमातून शैक्षणिक सांस्कृतिक पार्श्वभूमीच्या माध्यमातून वेगवेगळे करार होऊ लागले. आणि मग या कराराच्या माध्यमातून या ठिकाणी सहकार्याचं वातावरण या ठिकाणी सुरू होऊ लागलं. आणि याच कालखंडामध्ये प्रत्येक राष्ट्राचं जे काही परराष्ट्र धोरण आहे त्या परराष्ट्र धोरणाचा अभ्यास हा अत्यंत सूक्ष्म पद्धतीनं केला जाऊ लागला. कारण प्रत्येक राष्ट्राच्या परराष्ट्र धोरणाचा परिणाम हा इतर राष्ट्रावर कोणत्या पद्धतीनं होतो याचाही विचार या ठिकाणी मोठ्या प्रमाणात केला जाऊ लागला. आणि या काळात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये अनेक नाविन्यपूर्ण बदल घडून येऊ लागले. आणि त्यामुळं आज आंतरराष्ट्रीय संबंध या विषयाला एक मोठ्या प्रमाणात शास्त्रीय आधार मिळाला. आणि त्या अनुषंगानं आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासाचे जे काही 4 कालखंड येतं ते 4 कालखंड अत्यंत महत्त्वाचे ठरतात. धन्यवाद.